घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस चोरी करणारी टोळी गजा आड, मानपाडा पोलिसांची कारवाई। तुमच्या घरी गॅस सिलेंडर येतो, त्या सिलेंडर मधून किती आहे हे तुम्ही कधी पाहिलंय का? सावध रहा, तुम्हाला दिल्या जाणाऱ्या सिलेंडर मधून 2 ते 3 किलो गॅस काढून घेतला जाऊ शकतो। असाच एक प्रकार डोंबिवलीत घडलाय। मानपाडा पोलिसांनी गॅस चोरी करणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 3 जणांना अटक केली आहे। डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांना एक माहिती मिळाली होती की मानपाडा हद्दीतील विकोनाका परिसरात घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस चोरी केला जातोय। मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ विजय कादवाने यांनी याची माहिती डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे यांना दिली। या चोरट्यांना पकडण्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी प्रशांत आंधळे यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमलं गेलं। या पथकाने सापळा रचून विकोनाका परिसरातील 3 तरुणांना ताब्यात घेतलाय। हे 3 तरुण भारत गॅस कंपनीच्या घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस काढून दुसऱ्या बाटल्यात भरत होते। तिघांपैकी एक सुजय कदम हा या टोळीचा म्होरक्या आहे। सुजय आधी घरगुती गॅसची डिलिव्हरी करायचा, नंतर त्याने हा गोरखधंदा सुरू केला। त्याच्यासोबत पकडले गेलेले अन्य 2 पिंटू मिश्रा आणि उत्तम बनकर हे डिलिव्हरी करणार आहेत। तिघे संगनमत करून एका सिलेंडर टाकीतून 2 किलो गॅस चोरी करायचे। 35 सिलेंडर गॅस मधून प्रत्येकी 2 किलो गॅस चोरी करून कमर्शियल दराने विकत होते। 6 महिन्यापासून त्यांचा हा धंदा सुरू होता। हे तिघही गॅस कंपनी आणि ग्राहकांची फसवणूक करत होते। त्यांच्या विरोधात ठोस कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली जाते। विकोनाका मानपाडा या ठिकाणी घरगुती वापराचा सिलेंडर मधला गॅस हा काढला जायचा। एका सिलेंडरमधून साधारण 2 किलो गॅस काढून तो कमर्शियल सिलेंडरमध्ये भरण्याचं काम गेल्या अनेक दिवसापासून चालू असावं गुप्त बातमीदारामार्फत सिनियर पी आय मानपाडा आणि त्यांच्या टीमला हे आम्ही टार्गेट दिलेलं होतं। त्याप्रमाणे सदर टोळी पकडलेली असून यामध्ये जवळजवळ 4,67,585 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। डीबीचे API प्रशांत आंधळे आणि त्यांच्या टीमनी चांगलं काम केलेलं आहे। मानपाडा पोलीस स्टेशनला त्या संदर्भात गुन्हा दाखल असून रिमांड घेऊन पुढील सविस्तर तपास चालू आहे। याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपला घरगुती गॅस खरेदी करताना गॅसचं वजन चेक करून घ्यावं, जेणेकरून आपली अशा प्रकारची फसवणूक होणार नाही। डोंबिवलीहून अमजद खान, नवराष्ट्र।